शुभ सकाळ सगळ्यांना। आज महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज बैलपोळाचा दिवस आहे। सगळ्या महाराष्ट्रात ज्या बैलांना पूजलं जातं, ज्या बैलांच्यामुळे महाराष्ट्रात ज्या बैलांची नावं आहेत, अशा बैलांचा आज दिवस आहे। नक्कीच आपले जे पळणारे बैल असतील किंवा जे शेतामध्ये काम करणारे बैल असतील, आज त्यांचा दिवस आहे। नक्कीच आज खूप छान आणि सुंदर असा दिवस आहे। कारण की सातारा भागचा आता तुम्ही बघितलं, मागच्या महिन्यामध्ये बैलपोळा झाला, परंतु आज पुणे जिल्ह्याचा बैलपोळ्याचा दिवस आहे। आणि नक्कीच ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्रात ज्या मालकाचं नाव केलं, त्यांनी स्वतः त्यांचं सुद्धा नाव केलं, असे हे पुणे जिल्ह्यातील बैल। मी एक टॉपची नावं घेतोय, बाकीची बैल मला माहीत नाहीयेत, परंतु या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर याचा दिवस आहे आज। भारत केसरीचा मानकरी असलेला मांगडे तात्यांचा सुंदर, त्याचा दिवस आहे आज। पिंटू शेठ मोडक बडकी यांचा कॉकटेल, याचा सुद्धा दिवस आहे आज। 22-11 पिस्टन, 22-11 सोन्या, 22-11 छोटा पिस्टन यांचा सुद्धा दिवस आहे। मानघर एक्सप्रेस, वादळ, पोघाट एक्सप्रेस याचा सुद्धा दिवस आहे आज। नक्कीच आज संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आज बैलपोळा साजरा केला जातो, त्या बैलांना खूप साऱ्या शुभेच्छा बैलपोळ्याच्या। आज नक्कीच आज बक्कासूरचं खूप असं मोठं नियोजन आहे। आज बक्कासूरचा आनंदाचा दिवस आहे। आज बक्कासूरला एक बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा एक बक्कासूर प्रेमीकडून। कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, या बक्कासूरने संबंध महाराष्ट्रात त्या मालकाचं नाव केले आणि करत राहणार तो आज अजून इथून पुढे। अशा ह्या बक्कासूरचा आज बैलपोळ्यानिमित्त एक भव्य दिव्य अशी मोठी अशी मिरवणूक आहे। आणि नक्कीच खूप मोठ्या संख्येने तिथं लोक उपस्थित असतील, कारण की बक्कासूरला बघण्यासाठी आज खूप मोठी गर्दी असेल। नक्कीच आज बैलपोळ्याचा दिवस म्हटल्यानंतर कसा असेल आजचा दिवसाचा बक्कासूरचा कार्यक्रम, सुंदरचा कार्यक्रम, कॉकटेलचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला मी सांगणार। कारण की संबंध महाराष्ट्र ज्या बैलांना एक देव मानतो, ज्याचे फॅन देव मानतात, असे हे लाडके बैल महाराष्ट्राचे। नक्कीच आज बक्कासूरचं काय असेल, नक्की दिनक्रम काय असेल, बैलपोळ्याला काय केलं जातं, नक्कीच सकाळी सकाळी बैलांना जे आहे अंघोळ वगैरे घातली जाते, तसेच त्यांना शिंगांना त्यांचा रंग दिला जातो, तसेच बैलांना हार वगैरे घातले जातात, सजावट केली जाते, बैलांना नैवेद्य वगैरे दिला जातो। आज नैवेद्य जो आहे तो पोळीचा, गुळाचा नैवेद्य हा दिला जातो। आणि संबंध महाराष्ट्र आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं असेल बक्कासूरच्या मिरवणुकीकडे, कारण की सगळ्यांची मिरवणूक आहे। सुंदर उप कॉकटेलची सुद्धा आहे, बांगडे तात्यांच्या सुंदरची सुद्धा आहे, परंतु प्रमुख आकर्षण जर आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर बक्कासूरचं प्रमुख आकर्षण काय असेल, आज तुम्हाला मी सांगतो, ज्या बैल आता महाराष्ट्रामध्ये एक रील स्टार DJ वैभवी नावाची आहे, जी कराडमधली आहे, नक्कीच ती तिथं उपस्थित राहणार आहे। नक्कीच ती प्रमुख आकर्षण असेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ती DJ वैभवी एक डॉल्बीवरती एक रॅपर आहे। आणि नक्कीच तिचा संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, जशी आपल्या बक्कासूरची चर्चा आहे तशीच तिची सुद्धा चर्चा आहे। चांगलं काम करते या आता ते डॉल्बी मध्ये, DJ मध्ये। आणि नक्कीच आज ती बक्कासूरच्या गावामध्ये म्हणजे सुसगाव मध्ये जाते आणि त्या संबंध महाराष्ट्राला दाखवेल की खरंच आज ती काय रॅपर आहे, ती नक्कीच संबंध महाराष्ट्राने बघा। आणि नक्कीच डॉल्बी कोणती असेल, आज डॉल्बी जे आहे ते कराडवाला, संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या कराडमधल्या डॉल्बीचं नाव आहे, संबंध महाराष्ट्र एक चर्चेमध्ये आहे ती डॉल्बी, अशी ही कराडकरांची डॉल्बी आहे आज।
बघूया काय कमाल करते आज ही डॉल्बी, आणि नक्कीच कमाल तर करणारच, कारण की बकासूर देवाच्या मिरवणुकीसाठी जाते आणि नक्कीच ही डॉल्बी तसेच DJ वैभवी सुद्धा जाते, म्हणजे अर्थात ती छकुली. खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा बैल पोळ्यासाठी ज्या पुणे जिल्ह्यातील जे बैल आहेत त्यांना, कारण की त्यांच्यामुळे आज संबंध महाराष्ट्रात त्यांच्या मालकाचं नाव आहे, त्यांच्या पळण्याने त्यांनी नाव केलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये. नक्कीच आज खूप असा आनंदाचा दिवस आहे पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी, कारण की बघितलं आता बकासूर काय कोणत्या शिखरावरती पोहोचलाय. त्या बैलाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या घराघरात कानाकोपऱ्यात पोचले, असा हा सगळ्यांचा लाडका बैल बकासूर. त्या बैलाचा आज खरंच आज आनंदाचा दिवस आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रात, कारण की बकासूरनं बघितलं तुम्ही काय विक्रमांचे विक्रम केलेत, आणि त्याचे विक्रम तोच मोडू शकतो असा हा बैलगाडा क्षेत्रातला एकमेव बैल आहे की त्याच्या विक्रमापर्यंत कोणीच जाऊ शकत नाही, एवढे मोठे विक्रम त्या बैलाचे आहेत. आणि नक्कीच आज त्या बैलांचा दिवस, जो बैल शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्यांचा मित्रच आहे, तो शेताच्या कामामध्ये जसा आपला बकासूर शर्यतीमध्ये पळतो तशीच काही बैल सुद्धा आहेत पुणे जिल्ह्यामधील, जे स्वतःच्या म्हणजे शेतकऱ्यासाठी रानातील काम करतो, कष्टाचं काम करतो, आणि त्या कष्टाच्या कामातूनच त्या शेतकरी मोठा होतो. नक्कीच त्याचा आज दिवस शेतकऱ्यांसाठी आज खूप आनंदाचा दिवस, कारण की त्यांच्या बैलांचा दिवस आहे आज. नक्कीच बैल तुम्ही बघितलं शेतामध्ये काम करून शेतकऱ्याचं पोट भरतात, असा हा बैलपोळ्याचा सण हा आज खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि नक्कीच केला जावा. आणि नक्कीच आज बकासूरचं मला खूप आनंद होतो. बकासूरचा आज खूप म्हणजे खूप मोठा जंगी सोहळा आहे, आणि तिथं खूप मोठे जास्तीत जास्त जेवढे बकासूर फॅन्स असतील पुणे जिल्ह्यातूनच नव्हे सातारा जिल्ह्यातून आमच्या एवढे खूप फॅन्स जाणार आहेत, चर्चा आहे. नक्कीच आता मला काही लोकांनी प्रश्न विचारले की तू का बकासूरची मैदानावरच का जात नाही, आता एवढ्या मैदान शेजारी असून सुद्धा गेला नव्हता. नक्की जाणार, आज नाही उद्या जाणार, कारण की कसं होते मला इंटरव्ह्यू वगैरे घ्यायला जमत नाहीत, त्याच्यामुळे उगाच हलबड होणार काहीतरी, त्याच्यामुळे बरं का मी मैदानामध्ये जात नाही, मला इंटरव्ह्यू घ्यायला जमत नाही. आता बाकीचे लोक म्हणतील की लोकांच्याकडून शिकायचं काहीतरी, नक्कीच हो शिकतोय आपण, एवढ्यातच मैदानामध्ये जाऊन तिथं काहीतरी आपल्याला बोलता आलं पाहिजे. आता कसं आहे मी आता एकटा आलो इकडं आमच्या म्हणजे नदीकाठी येतो मी तिथूनच व्हिडिओ करतो. कसं आहे असं छोट्या आपल्या घरामध्ये एवढी आपली मोठी परिस्थिती नाही आहे की घरामधून आपण व्हिडिओ करू शकतो, त्याच्यामुळे जरा समजून घ्या, आपण आपली परिस्थिती नाही एवढी, आपलं छोटंसंच घर आहे, त्यातूनच आपलं रोजीरोटी होते. नक्कीच कुणाच्या भावना दुखतील अशा माझ्याकडून अगोदर व्हिडिओ झाले होत्या, पण इथून पुढे होणार नाही त्याची काळजी मी घेईन. मी अगोदर पण खूप लोकांना ट्रोल केलं, पण कसं होतं बैलगाडा क्षेत्रातलं एवढं मला माहीत नव्हतं, परंतु आता अनुभव यायला लागलाय, त्याच्यामुळे कोणाच्या जर भावना जर दुखावल्या गेल्या असतील मी तर दिलगिरी व्यक्त नक्कीच करतो, आणि नक्कीच इथून पुढे एक चांगलं काम करीन बैलगाडा क्षेत्रासाठी. हे क्षेत्रासाठी खूप, या क्षेत्रानं मला खूप काही दिलंय, या क्षेत्रामुळे मी आज एवढ्यापर्यंत गेलोय. 11,000 लोक आहे माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी जे प्रेम दाखवलं ते प्रेम असंच राहील. आणि कोणत्याच आजपासूनच नाही, मी अगोदर पण सांगतो कोणत्या व्यक्तीला सुद्धा मी ट्रोल करणार नाही, कुठल्या बैलाला सुद्धा असं मी काही बोलणार नाही. सगळी बैल आपली आहेत, आणि नक्कीच इथून पुढे मैदानामध्ये मी दिसेन का, अजून तरी वर्षभर तरी नाही दिसायचं मैदानामध्ये, जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित इंटरव्ह्यू घ्यायला येत नाहीत तोपर्यंत मैदानामध्ये तर काय आपण काही दिसणार नाहीये. परंतु नक्कीच बघूया, आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. बकासूर सुंदर या बैलांसाठी, कारण की त्या बैलांचा आज सणच आहे. मी वारंवार सांगतोय तो सण वर्षातून एकदाच येतो. आज बैलांचा खरंच एक आनंदाचा दिवस, खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो पुणे जिल्ह्यातील
आज जेवढे जेवढे बैल पळणारे असतील, जेवढे जेवढे बैल शेतामध्ये काम करणारे असतील, तेवढ्या बैलांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी थांबतो आता. धन्यवाद.